लहानपणी श्रावण आला की मला सगळ्यात आधी आठवायचा तो देवघरातला दिवा नाही तर स्वयंपाकघरातून येणारा तांदळाच्या खिरीचा सुगंध. आई सकाळपासून पूजा आणि नैवेद्याची तयारी करत असायची आणि आम्ही मात्र स्वयंपाकघराच्या आजूबाजूला घुटमळत बसायचो. दुधात तांदूळ हळूहळू शिजत असायचे, घरभर वेलचीचा सुगंध पसरायचा. आज मोठे झालो, घर बदललं, पण श्रावण आला की त्या आठवणी पुन्हा अगदी ताज्या होतात. आज म्हणूनच बनवते तीच साधी श्रावण स्पेशल तांदळाची खीर. मीनच तांदूळ भिजवून घेतले होते 2 तास आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आता सुरुवातीला तांदूळ थोडेसे तुपात मंद आचेवर परतून घेतले. मग त्यात दूध घालून हळूहळू शिजू दिलं. तांदूळ मऊ झाले, दूध छान आटून घट्ट झालं. आता त्यात साखर, वेलची पूड आणि केशर टाकायचे भिजवलेलं. मी पाण्यात भिजवून घेतलं होतं ते केशर यामध्ये टाकलं आणि भरपूर ड्रायफ्रूट्सही घालायचे. ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला खिरीत टाकायचे आहेत. आणि बघता बघता तयार झाली गोड, सुगंधी आणि अगदी घरच्या चवीची तांदळाची खीर. तुमच्या बालपणातला असा कोणता पदार्थ आहे ज्याची चव घेताच तुम्हाला तुमचं घर आठवतं? कमेंटमध्ये नक्की